नमस्कार, मी डॉक्टर केतकी भट, धुळे येथे मनचक्षु आय केअर या हॉस्पिटलद्वारे 2015 पासून लोकांना नेत्रसेवा पुरवत आहे. आज आपण डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे मधुमेहामुळे होणाऱ्या मागच्या पडद्याच्या आजाराविषयी बोललो. मधुमेह हा एक गंभीर आजार कमीत कमी 60% भारतीयांमध्ये आढळतो. डायबेटीस म्हणजेच मधुमेह या आजाराला जितकी वर्ष जास्त होत जातात तेवढ्या डोळ्यांच्या मागच्या पडद्यावर होणाऱ्या परिणामांची गंभीरता वाढत जाते. तसेच जर डायबेटीस कंट्रोल नसेल तर डोळ्यांच्या मागच्या पडद्यावर सूज, रक्तस्राव होणे या प्रकारची लक्षणे दिसू शकतात. ही लक्षणे कुठली आहेत ही आपण पाहूयात. ह्या फोटोमध्ये दिसणाऱ्या डोळ्यांच्या मागच्या पडद्याच्या फोटोमध्ये ह्या आपल्या डोळ्यांच्या नॉर्मल नसा असतात. जर डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे डोळ्यांच्या मागच्या पडद्यावर सूज आली तर ह्या प्रकारचे पिवळे अथवा लाल डॉट्स दिसून येतात. म्हणजेच डोळ्यांच्या मागच्या पडद्यांवर सूज निर्माण होते. याला डायबेटिक रेटिनोपॅथी असे म्हणतात. या प्रकारची सूज जेव्हा डोळ्यांमध्ये येते तेव्हा डोळ्यांच्या मागच्या पडद्यावर इंजेक्शन देणे अथवा लेझर ट्रीटमेंट पद्धतीचा अवलंब करावा लागतो. म्हणून डायबेटीस हा गंभीर आजार लवकरात लवकर जाणून घेऊन दर 6 महिन्यात डॉक्टरांकडून चेकअप करून घेणे गरजेचे आहे. तसेच हा आजार अनुवंशिक असल्यामुळे जर घरात आई वडिलांपैकी डायबिटीस असेल तर आजाराची लक्षणे नसतानाही वर्षातून एकदा चेकअप करणे गरजेचे असते.